मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेला संरक्षक भिंतीच्या कामामधला गौड बंगाल लोकशाही मराठीनं उघडकीला आणला। मुंबईच्या अंधेरी आणि विक्रोळी परिसरात अनेक ठिकाणी भिंतींचं काम केल्याचं सांगण्यात आलेलं होतं। आज लोकशाहीची टीम मुंबईच्या दहिसरमधल्या केतकीपाडा परिसरात पोहोचली असता त्या परिसरात सुद्धा अनेक भागांमध्ये संरक्षक भिंत बांधण्यात आल्याचं सांगितलं गेलं आणि याच कामासाठी 15 कोटींहून अधिक रुपये खर्च देखील करण्यात आले। पण प्रत्यक्षात 15 कोटींहून अधिक खर्चाच्या भिंतीच बांधल्या नसल्याच्या आढळून सुद्धा आल्या। मग मात्र गेल्या 10 वर्षांपासून याच कामासाठी मुंबई म्हाडा झोपडपट्टी सुधार मंडळाकडून कोट्यवधी रुपये लाटण्यात आले का असा सवाल आता उपस्थित होतोय। इथल्या स्थानिकांचं याबद्दलचं नेमकं काय म्हणणं आहे हे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी जाणून घेतलं। आपण पाहूया। मी सध्या दहिसर इथल्या केतकीपाडामध्ये आलेली आहे। संरक्षण भिंतीचं घोटाळा जे आहे बांधकामाचा लोकशाहीने काही दिवसांपूर्वी उघडकीस आणला आणि याची शहानिशा करण्यासाठी आम्ही आलेलो आहे दहिसरच्या केतकीपाडा परिसरामध्ये। इथली काही स्थानिक लोक आहेत, त्यांना याबाबतची माहिती आहे का त्यांच्याशी आपण बातचीत करताना पाहूयात। काकू, काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही इथे राहतात आणि इथे काय नेमका तुम्हाला त्रास आहे? इथे जे भिंत संरक्षण भिंत बांधण्यात आलेले आहेत, कारण तुम्ही टेकडीवरती राहतात, 10 वर्षापासूनचं बांधकाम दाखवलेलं गेले आहे, पेपरवरती नुसतं दाखवलं गेलं आहे आणि प्रत्यक्षात त्याचे पैसे जे आहेत 10 वर्षापासूनचे खाल्ले गेलेले आहेत। 15 कोटीहून अधिक या एका भिंतीचे पैसे खाल्ले गेले आहेत। याबाबतची तुम्हाला माहिती आहे का? नाही, ते संरक्षण भिंत तर आता 1 वर्ष झाली बांधून आणि रस्त्यातच आम्हाला सांगितलंय बांधतोय अजून त्याचं काय म्हणजे अजून काय बांधलेले नाही आहेत। गटाराचं पाणी लोकांच्या घरातून जात आहे, हा आमच्या पूर्ण भिंतीतून आतमध्ये जात आहे। त्याच्यानंतर ह्या रस्त्यावर आम्ही रात्रीचं पाणी भरतो, त्यात किती जण पडतात। आता या संघातच बांधले दोन्ही पण वरच्या हल्ली बांधले, पहिली पण बांधली होती ती तुटली, त्याच्यानंतर परत पण बांधली। याच भिंतीचे काम आणि याच भिंतीचे 10 वर्षापासून पैसे जे आहेत ते लाटलेले आहेत, याबाबत काय माहिती आहे? नाही नाही, मला काय माहिती, आपण काय त्याच्यात नसतो। फक्त हे आता गटराची कामं आमची झाली पाहिजेत आणि हे जरा पायरी बिरीचं काम। यहाँ पर कोई सुधार नहीं है, ना ही पानी, ना ही लाइट, ना ही रोड, ठीक ना। ना ही पानी, ना ही लाइट, रोड त्रास लोग के होता ही है। ये पैरी पर पड़ जाता, लोग मर भी जाता है। इंसान गया इस पर से, पैरी पर पड़ जाता है, कचरा माटी पानी से पूछो इंसान मर गया कि नहीं। रोड पर कोई बात के कोई एलू नहीं रहता है, किसी के बात के। हम लोग के थोड़ा तसल्ली के लिए बोलता है कि चलो भाई रहो, तुम लोग डरो मत। बाकी फिर 2 महीना 4 महीना जैसा बीतता है वैसा ही नोटिस भेजता है, लोग डर जाते हैं। यही देखो, पैरी पे पानी जा रहा है, हम लोग को रहने का ठिकाना है नहीं। जो इलेक्शन में आते हैं बोलते हैं सब करके देंगे, फिर उसके बाद नजर नहीं आते हैं, यही सब समस्या है। पण पाहतोय की झोपडपट्टीमध्ये राहणारे जे गोरगरीब आहेत, नागरिकांवरती अन्याय केला गेलेला आहे, त्यांच्या गरजेच्याच म्हणजे त्यांच्या संरक्षणासाठी जी कामं केली गेली पाहिजेत ती कामं केली गेली नाहीयेत आणि याच गोरगरिबांवरती अन्याय होत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र ज्या पद्धतीत मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या वतीनं जी कामं हाती घेतली आहेत, मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर ब्युटिफिकेशनचं काम असेल, गटर साफ असेल, नाले साफ असतील, रस्त्याची काही कामं असतील, ही जी कामं याच मंडळाकडनं सुरू असलेली त्याची मोहीम जी आहे ती आता लोकशाहीनं हाती घेतलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।